नमस्कार. शक्ती इंडिया चॅनलच्या बातमीपत्रामध्ये आपले स्वागत. प्रथम एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. महाराष्ट्र राज्य वडार समाज संघटनेचे सलग 8 दिवस सुरू असणारे आंदोलन सहपालकमंत्री माननीय सदाभाऊ खोत यांच्या उपस्थितीत मागे. 2017च्या खरीप हंगामापासून कृषी विभागाच्या मोहिमेची नवीन बैठक पार पडली. या होत्या आजच्या ठळक घडामोडी. गेल्या 8 दिवस सुरू असणारे वडार संघटनेचे जिल्हाधिकाऱ्यांविरुद्धचे आंदोलन मागे घेण्यात आले आहे. शासनाने दिलेल्या GR प्रमाणे 20 ब्रास रॉयल्टी माफीचे ओळखपत्र देण्यासाठी खोरे आणि पाटीने वाळू उपसा करण्यास तसेच शासनाची जागा उदरनिर्वाहासाठी मिळावी अशा मागण्यांसाठी यांनी दिनांक 20 मार्च 2017 पासून साखळी उपोषण सुरू केले होते. परंतु सहपालकमंत्री माननीय सदाभाऊ खोत यांनी न्याय देण्याचे आश्वासन दिल्यानंतर महाराष्ट्र राज्य वडार संघटनेने आपले आंदोलन मागे घेतले आहे. समाजाला हीड वागणूक दिल्याबद्दल समाजाला हीड वागणूक दिल्याबद्दल जय बजरंग, जय वडार, जय बजरंग, जय वडार. नगरसेविका वार्ड क्रमांक 19 मधून बोलते. काय नाही, आता 8 दिवस झाले उपोषणला बसलेत आमचे वडार समाजातील लोक. काय नाही, आमच्या समाजाला न्याय मिळावा एवढंच मी बोलते. आणि आमच्या 3 मुलं शिक्षण होऊन सुद्धा त्यांना नोकऱ्या मिळत नाहीत, त्यांना नोकऱ्या मिळाव्या. तुमच्यावर आम्ही बसलोय. मी तुमच्याजवळ आलेलो आहे. बुधवारी मीटिंग लावायचं मी आदेश दिलेले. मीटिंग झाली की मी माझ्याकडे अहवाल लगेच दाखवतो. त्या क्षणाला विरोधात मी मागतो. लक्षात तुमच्यावर अन्याय होणार नाही. न्याय तुम्हाला देण्याचा प्रयत्न निश्चितपणानं राहील. मी स्वतः पालकमंत्री म्हणून मी शब्द आम्ही तुमच्याकडे पालकमंत्री काय नाही. मी इकडं आता हेच आठवड्याला मी येणार आहे. माझं आता कार्यालय सुरू होतं इथं. आलं का लक्षात? नाही, त्याच्यावर कामाचा निपटारा होणार नाही. चला. आणि माझी तुम्हाला विनंती आहे की आंदोलन मी बुधवारी बैठक होत्या, त्याच्यातून काही प्रश्न राहिला तर मी पुढच्या आठवड्यात स्वतः येतो. मी बैठक घेतो माझ्या अध्यक्षाखाली. अजून काय पाहिजे? तुम्ही ज्या पॉईंटवर पाहिजे त्या पॉईंटवर मी येतो. तर मी शेताबातात साहेब यांनी लेखी देतात. साहेब आम्हाला लेखी देतात. लेखी देऊन आमची परत लेखी उडवून टाकतात. एवढे म्हणजे आता लेखी नाही. मी पालकमंत्री म्हणून मी तुमच्या प्रश्नात जातीनं लक्ष घालत नाही. मी तुमच्या बरोबर आहे. अजून काय पाहिजे? जातीचा दाखल्याचा एक प्रश्न मोठा आमचा. गेले आम्ही 2008ला 2008चा जाती दाखला आम्हाला मिळत होता.
2012ला फक्त दिनरेचा जी आर आला की जातीय दाखले 1961चा पुरावा त्यांनी मागणी केली. हे काम करूया, तुमच्या सगळ्या मंडळीला एकत्रित बोलवा आणि एक संयुक्त बैठक घेऊया लोकांच्या बरोबर आपण आमच्या समाजा बरेच आणि त्या समस्या घेऊया आणि परत त्याच्यावर आपण एक स्वतंत्र बैठक लावूया आणि एक एक विषय आपण निकालात काढायचा प्रयत्न करूया. बरोबर आहे. एक वेळा काय करा, तुम्ही सगळे एकत्रित बोलवा पुढच्या महिन्यामध्ये. मी येतो त्या तुमच्या बैठकीला. ते झालं की तिथल्या सगळ्या आपण सविस्तर मागण्याचं निवेदन तयार करूया. ते तुमचा प्रश्न आहे आणि त्याच्यावर पुन्हा तुमची काही ठराविक 4-5 प्रमुख मंडळी आणि अधिकारी अशी एक बैठक लावूया. बरोबर आहे. आणि मग त्या विषयावर आपण सखोल चर्चा. या बैठकीसाठी सातारा जिल्ह्याचे सहपालकमंत्री माननीय सदाभाऊ खोत उपस्थित होते. यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांना काही सूचना केल्या. यामध्ये सदाभाऊ खोत यांनी दत्तक घेतलेल्या अपशिंगे गावासाठी कोणकोणती कामे करायची आहेत याबद्दल त्यांनी अधिकाऱ्यांना सूचनाही केल्या. अशा पद्धतीने जलयुक्त जो आराखडा आहे तो 67 कामांचा आहे. 167 हेक्टर क्षेत्र आहे. प्रत्येक घरटी मनुष्य सैनिकी देशामध्ये आहे आणि देशासाठी त्याग केलेले असणे पूर्ण जे गाव आहे अभिमानाची गोष्ट आहे सर्वांसाठी. त्यामुळं इथे प्रत्येक घरटी व्यक्ती सैन्यात आहे. काही निवृत्त सैनिक देखील या गावामध्ये आहे. तर त्यांची एकंदरीत काय अपेक्षा आहे किंवा त्यांची एकंदरीत कोणत्या विकास योजना त्यांना अपेक्षित आहे याची देखील चर्चा सर या अनुषंगाने त्या दिवशी झालेली आहे. ते सध्या ज्या योजना आहेत विकासाच्या तर या कुठल्या पद्धतीने चालू आहेत आणि त्यांची नक्की काय मानसिकता आहे. तर त्यासाठी आम्ही त्यांना एक सूचना केली की आपण सर्वप्रथम सगळेजण मिळून एकत्र बसा गाव आणि तुमचे जे प्रायोरिटीचे प्राधान्याचे जे विषय आहेत ते देखील आम्हाला आपण द्यावेत असं आम्ही त्यांना सूचना केलेली आहे. कारण आपण जेव्हा या योजनेच्या माध्यमातून जी काही मौलिक उद्दिष्ट आहेत ती तर आपण गाठणारच आहोत, परंतु गावाच्या प्राधान्याच्या दृष्टीने जे काही गावकऱ्यांना महत्त्वाचे विषय वाटतात ते देखील आम्ही त्यांना सांगितलेलं आहे. प्राथमिक एक बैठक झाली. आम्ही त्यांना सांगितलं की आपण सगळेजण मिळून गाव मिळून एक ग्रामसभा आयोजित करा आणि त्यामध्ये आपले प्राधान्याचे जे विषय आहेत ते देखील आपण काढावेत आणि ते आम्हाला कम्युनिकेट करावे असं सर आम्ही त्यांच्या काही मागण्यांच्या अनुषंगाने चर्चा झालेली आहे. जे की आपण 20 तारखेला त्याची ग्रामसभा होणार आहे त्या ग्रामसभेमध्ये देखील ते जे विषय घेणार आहे त्या आधारावर ग्रामविकास आराखडा तयार करण्याचं काम त्या ठिकाणी होईल. याच्यामध्ये त्यांचे जे प्रमुख मागण्या आहेत त्या अशा पद्धतीने आहेत. शेतकऱ्यांच्या शेतीमालासाठी शीतगृह बांधणे, शेतकऱ्यांसाठी धान्य पुरवठा व भाजीपाला प्रक्रिया केंद्र उभा करणे, शिवारात सिमेंट बंधारे बांधणे, बाजारात भरणे व त्यासाठी कंपाऊंड वॉल करणे, प्राथमिक आरोग्य केंद्र जिल्हा रुग्णालयाची धर्तीवर करणे, अंतर्गत कंक्रिटीकरण डांबरीकरण करणे व बंदिस्त गटार करणे, पाणी पुरवठा योजना 24 तास वीज कनेक्शन मिळण्याबाबत, पिण्याच्या पाण्याच्या टाकीमध्ये वॉटर फिल्टर बसवण्याच्या योजना आहे, SD स्टँडवर वीर जवानांचे प्रतिकात्मक पुतळे बसवण्याचे. ॲग्रिकल्चर डिपार्टमेंटनी फॉरवर्ड योजनेसाठी कशा पद्धतीची व्यवस्था केली पाहिजे त्याची सूचना करावी. ग्रामविकास आराखड्यातून त्याचे अभिप्राय द्यावे जेणेकरून माजी मंत्री महोदयाच्या माध्यमातून पणन विभागाच्या माध्यमातून जर काही करायचं असेल तर करता येईल. सातारा जिल्हा हा खऱ्या अर्थानं क्रांतिकारकांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. पूर्वी सातारा आणि सांगली जिल्हा हा एकच होता आणि इंग्रजांच्या विरोधामध्ये त्या काळामध्ये बत्री सरकार हे सातारा जिल्ह्यामध्ये खऱ्या अर्थानं उभा राहिलेलं. क्रांतिशील नाना पाटलांच्या नेतृत्वाखाली त्यावेळी अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी त्यामध्ये भाग घेतला आणि तीच एक
उज्ज्वल परंपरा ही सातारा जिल्ह्यानं खऱ्या अर्थानं जपलेली आहे. स्वातंत्र्याच्या अगोदर आणि स्वातंत्र्याच्या नंतर सुरू आहे. आणि आपसिंगे मिलिटरी गाव या गावामध्ये खऱ्या अर्थानं जर बघितलं तर पहिल्या महायुद्धामध्ये सुद्धा 46 जवान शहीद झालेले आहेत. आणि आज मितीला या गावामध्ये 700 सैनिक जवान हे मिलिटरीमध्ये देशाचं रक्षण करत आहेत. आणि माजी सैनिकांची संख्या या गावातली जवळजवळ 900 आहे. म्हणजे प्रत्येक घरातला एक तरुण किंवा प्रत्येक घरातल्या एका तरुणानं 2 तरुणांना असेल प्रत्येक कुटुंबातल्या व्यक्तीने या देशासाठी खऱ्या अर्थानं मोठे योगदान दिले. आणि मी शेतकरी चळवळीतून वर आलेला एक कार्यकर्ता आहे. शेतकऱ्याच्या घरामध्ये जन्मलेला एक शेतकऱ्याचा पोरगा म्हणून खऱ्या अर्थानं जी घोषणा आम्ही गेली अनेक वर्षे देत आहे की जय जवान जय किसान, हा देश जवानांचा आहे, हे देश किसानांचा आहे. अशा पद्धतीच्या आम्ही घोषणा गावगाड्यातला प्रत्येक माणूस कष्ट करणारा राबणारा शेताबातात शेतकरी देत असतो. आणि म्हणून आदर्श आमदार गाव म्हणून गावाची कोणते निवड कराव्या हे ज्यावेळी माझ्यासमोर प्रश्न आला त्यावेळी मी आपसिंगे या गावाची खऱ्या अर्थानं निवड केली की ज्यानं खऱ्या अर्थानं देशाला मोठं योगदान दिलेलं आहे, देशाची मोठी सेवा केलेली आहे. एका बाजूला त्या गावातला भोळा भावडा माझा शेतकरी शेताभातात राबत आहे, एका बाजूला पोटभर देशाला खायला घालत आहे, आणि दुसऱ्या बाजूला त्याच शेतकऱ्याचं लेकरू या देशाचं रक्षण करत आहे, देशाची सेवा करत आहे. आणि म्हणून ते एक आदर्श गाव, या देशाला त्या गावाचा एक मोठा सन्मान वाटावा अशा पद्धतीचं काम त्या गावामध्ये जनतेच्या आणि सरकारच्या सहभागातून त्या ठिकाणी उभा राहावं अशी एक इच्छा बाळगून त्या गावाची आम्ही निवड केली. आज जिल्हाधिकारी मुघल साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली त्या गावाच्या सर्वांगीण विकासाचा आराखडा बनवण्याचं काम आज सुरू आहे. आणि त्या अनुषंगानं आज या ठिकाणी सर्व अधिकाऱ्यांची बैठक घेतली आणि सर्व खाती, मग पशुसंवर्धन विभाग असेल, ऊर्जा विभाग असेल, पाटबंधारे बांधकाम विभाग असेल, कृषी विभाग असेल, पाणी पुरवठा विभाग असेल, हे सगळी खाती एकत्रित येऊन त्या गावामध्ये कामाची सुरुवात काम करणार आहेत. आणि मला खात्री आहे की देशातले जवान खऱ्या अर्थानं जवानांची पंढरी म्हणून या ठिकाणी आपसिंगे मिलिटरी या गावाला दर्शन घ्यायला, त्या मातीला वंदन करायला येतील अशा पद्धतीने एक चांगलं काम आपण सगळ्यांच्या सहकार्यातून त्या गावामध्ये उभा करणार आहोत. मी सगळ्यात तुम्हा प्रिंट मीडिया आणि इलेक्ट्रिक मीडियालाही आवाहन करतो की आपण सगळ्यांनी मिळून एक हातात हात घालून आपण त्या कामामध्ये तुम्ही सगळ्यांनी सहभागी व्हावं. एक चांगलं काम खऱ्या अर्थानं या निमित्तानं आपल्याला जवानांच्या प्रती खऱ्या अर्थानं आमच्या संवेदना, आमच्या भावना जागृत आहेत, ही एक कामाच्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी दाखवू शकू. आणि सगळ्यांनी एक तिथं खरीचा वाटा तुम्ही उचलावा. शेतकऱ्यांबद्दल तुमची तळमळ आम्ही अनेक वर्षांपासून पाहतोय. कर्जमाफीच्या संदर्भामध्ये काय तुमची भूमिका आहे? सध्या सभागृह चालू आहे, सभागृहाच्या बाहेर उचित ठरणार नाही. यामागची भूमिका स्पष्टपणाने मुख्यमंत्र्यांनी सभागृहामध्ये व्यक्त केलेली आहे. आणि या देशातला राज्यातला शेतकरी हा कर्जमुक्त असावा, परत त्यानं कर्जाच्या विळाख्यात जाऊ अडकू नये अशा पद्धतीच्या पायाभूत सुविधा शेतकऱ्याला निर्माण करून देण्याची भूमिका ही राज्य सरकार आणि केंद्र सरकारची आहे. आणि निश्चितपणानं या देशातला आणि राज्यातला शेतकरी हा कर्जमुक्तीच्या दिशेनं नेण्याचं काम हे राज्य सरकार आणि केंद्र सरकार. निलंबनाच्या संदर्भामधली जी कारवाई करण्यात आली त्याच्या संदर्भात हा प्रश्न विधानसभा अंतर्गत आहे, सभागृहातला आहे. तुम्हाला वैयक्तिक सभागृहाचे नेते त्या ठिकाणी निर्णय घेतले. तुमचं वैयक्तिक मत काय? मी सरकार म्हणून किंवा सध्या अधिवेशन चालू असल्यामुळे सदाभाऊ खोत यांचं वैयक्तिक मत असू शकत नाही. जे मत असतं ते सरकार म्हणून असतं. चला, पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. महाराष्ट्र राज्य वडार समाज संघटनेचे सलग 8 दिवस सुरू असणारे आंदोलन सहपालकमंत्री माननीय सदाभाऊ खोत यांच्या उपस्थितीत मागे. 2017च्या खरीप हंगामापासून कृषी विभागाच्या मोहिमेची नवीन बैठक पार पडली. हे होतं शक्ती इंडिया चॅनलचं आजचं बातमीपत्र.
पुन्हा भेटूयात पुढील कार्यक्रमानंतर. तोपर्यंत शक्ती इंडिया चॅनलचा नमस्कार.